लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मिरज रेल्वे स्टेशन परिसरात नशेत दादागिरी, अवैध पार्किंग वसुलीविरोधात रिपब्लिकन सेनेकडून आंदोलनाचा इशारा। बातमी मिरज येथून। सांगलीच्या मिरज रेल्वे स्टेशन परिसरात गांजा, चरस व दारूच्या नशेत फिरणाऱ्या युवकांकडून प्रवाशांना धमकावणे, त्रास देणे तसेच पार्किंगच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे उकळण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। ठेकेदाराचे नाव सांगत 10 ते 12 जणांची टोळी कोणतीही पावती न देता अवैधरित्या वसुली करत असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे विशेषतः महिला व ज्येष्ठ प्रवासी असुरक्षित झाले आहेत। या संपूर्ण प्रकाराबाबत रिपब्लिकन सेना व बहुजन कामगार दर्पण यांच्या वतीने स्टेशन मास्तर व रेल्वे पोलिसांकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात स्टेशन परिसरातील अवैध वसुली, नशेत दादागिरी, प्रवाशांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसणाऱ्या टोळीच्या हालचालींचा उल्लेख करून तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। निवेदन सादर करताना रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने, युवा जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे, बहुजन कामगार संघटनेच्या रेश्मा वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धनाथ माने, बहुजन कामगार संघटनेचे संपर्क प्रमुख सुनील खोत, पत्रकार सलीम अत्तर, अमोल वाघमारे आदी उपस्थित होते। दरम्यान प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अवैध वसुली व नशेत दादागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा मिरज रेल्वे स्टेशन समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशाराही रिपब्लिकन सेना व बहुजन कामगार दर्पण यांच्या वतीने देण्यात आला आहे। रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.